नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 30 जुलै 2025 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन इथं अभ्यासणार आहोत. जर तुम्ही ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चरला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचं लेक्चर जे आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर आहे, कारण खूप महत्त्वाचे प्रश्न जे आहे ते आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. जुलै 2025 मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या म्हणजेच इग्नोच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर तुम्ही बघितलं असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं YCMOU आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जसं आहे, तर तसं केंद्र पातळीवर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आपल्याला बघायला मिळतं. त्याला इग्नो म्हटलं जातं. तर याच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहे प्रोफेसर उमा कांजीलाल. कोण बनलेले आहे? प्रोफेसर उमा कांजीलाल. तर लक्षात ठेवा, या पहिल्या महिला कुलगुरू असणार आहे. बघा मित्रांनो, इग्नोची स्थापना जी आहे ती सप्टेंबर 1985 मध्ये करण्यात आली होती. संसदीय कायद्याने याची स्थापना झालेली आहे. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. म्हणजे ही एक वैधानिक संस्था आहे. कशी आहे? वैधानिक संस्था आहे. आता आपण जर बघितलं तर हा जो प्रश्न होता हा प्रसिद्ध महिलांशी संबंधित होता. मग महिलांशी संबंधित इतर सुद्धा बाबी आपण इथं जाणून घेऊया. रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनलेले आहे? तर सोनाली मिश्रा. युक्रेनच्या नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहे? तर युलिया स्विडेन्को. बेस्ट मॅजिक क्रिएटरचा पुरस्कार सुहानी शाह यांनी जिंकलेला आहे. प्रिन्सेस ऑफ ॲस्टुरियस स्पोर्ट्स अवॉर्ड सेरेना विलियम्स यांनी जिंकलेला आहे. मिस वर्ल्ड 2025 बनलेले आहे सुचाता चुसगी, ज्या थायलंडच्या आहे. 51व्या अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्स मध्ये फेवरेट साऊंडट्रॅक श्रेणीचा पुरस्कार राजा कुमारी यांनी जिंकलेला आहे. एव्हरेस्टची चढाई करणारी पहिली महिला CISF अधिकारी बनलेली आहे गीता समोता. कन्नड लेखिका ज्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे 2025 ते आहे बानू मुश्ताक. पाकिस्तानमधील बलुचिस्तानमधील पहिली हिंदू महिला सहाय्यक आयुक्त बनलेली आहे कशिश चौधरी. विश्व खाद्य पुरस्कार 2025 मिळालेला आहे डॉक्टर मारियांगेला हंगेरिया. युरिका फोर्ब्स ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहे श्रद्धा कपूर. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री बनलेले आहे अनिता आनंद. यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेता बनलेला आहे सुझान ले. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य बनलेले आहे अनुराधा प्रसाद. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन. सप्टेंबर 2025 मध्ये कोणता G7 देश पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र किंवा राज्य म्हणून मान्यता देणारा पहिला देश बनेल? तर बघा मित्रांनो, अलीकडे फ्रान्सने असं डिक्लेअर केलेलं आहे की ते काय करणार आहे, तर पॅलेस्टाईनला राष्ट्र देशाचा दर्जा जे आहे तर ते देणार आहे. तर सप्टेंबर 2025 मध्ये जी काही संयुक्त राष्ट्राची आमसभा होणार आहे, तर या आमसभेमध्ये फ्रान्स पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देईल आणि असं तो करणारा पहिला G7 देश बनणार आहे. ही घोषणा फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केलेली आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न. जुलै 2025 मध्ये कोणत्या भारतीय लेखिकेला पेन ट्रान्सलेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पेन ट्रान्सलेट पुरस्कार जो आहे तर तो मिळालेला आहे गीतांजली श्री यांना. तर गीतांजली श्री यांना मागे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला होता. बुकर पुरस्कार. त्यांच्या हातात जी कादंबरी आहे रेत समाधी, जिचं इंग्रजीतील व्हर्जन आहे टॉम्ब ऑफ सँड, तर याला बुकर पुरस्कार ऑलरेडी यांना मिळालेला आहे. आता त्यांना पेन ट्रान्सलेट पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर त्यांचं जे पुस्तक आहे वन्स एलिफंट लिव्ड हिअर, तर या पुस्तकासाठी त्यांना पेन ट्रान्सलेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे पुस्तक डेझी रॉकवेल यांनी हिंदीतून इंग्रजीमध्ये अनुवादित केलेलं आहे. लंडन स्थित मानवाधिकार संघटना जी आहे पेन नावाची, तर त्यांच्या मार्फत हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, पेन ट्रान्सलेट पुरस्कार. तर आपण जर बघितलं तर वन्स एलिफंट लिव्ड हिअर नावाचं जे पुस्तक आहे तर ते हिंदीमधून इंग्रजीमध्ये अनुवादित कुणी केलेलं आहे, तर डेझी रॉकवेल. ते पुस्तक कुणाचं आहे, तर ते पुस्तक आहे गीतांजली श्री यांचं. तर यांना पेन ट्रान्सलेट पुरस्कार मिळालेला आहे, लक्षात ठेवायचे. पुढे जाऊया. 2025 ची IBSF जागतिक पुरुष 6 रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर बघा मित्रांनो, 2025 ची IBSF जागतिक 6 रेड स्नूकर स्पर्धा जी आहे तर ती जिंकलेली आहे रिले पॉवेल यांनी. कोणी जिंकलेले? रिले पॉवेलने. रिले पॉवेलने भारताचा जो काही स्नूकर खेळाडू आहे पंकज अडवाणी त्याचा पराभव केलेला आहे. तर पंकज अडवाणीचा 5-4 ने पराभव केलेला आहे.
ही स्पर्धा मनामा बहरीन इथं आयोजित करण्यात आली होती. पुढे जाऊया 5वा क्वेश्चन. प्रतिष्ठित जीपी बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले? तर जीपी बिर्ला मेमोरियल पुरस्कार जो आहे तर डॉक्टर व्ही नारायणन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. इस्रोचे अध्यक्ष आहे व्ही नारायणन, तर यांना जीपी बिर्ला पुरस्कार मिळालेला आहे. तर इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव आहे व्ही नारायणन. यांना जर आपण बघितलं जीपी बिर्ला मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हा पुरस्कार जीपी बिर्ला पुरातत्व, खगोलशास्त्र आणि वैज्ञानिक संस्थेच्या मार्फत देण्यात येतो. भारतीय अंतराळ कार्यक्रम आणि अत्याधुनिक अंतराळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. पुढे जाऊया 6वा प्रश्न आहे. जुलै 2025 मध्ये कोणत्या 2 देशांदरम्यान बोल्ड कुरुक्षेत्र 2025 नावाचा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला? तर बोल्ड कुरुक्षेत्र नावाचा जो काही संयुक्त लष्करी सराव जो आहे, लष्कराचा सराव आहे, तर तो भारत आणि सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. तर बोल्ड कुरुक्षेत्र सिंगापूर, लक्षात ठेवा सिंगापूर, कारण भारत तर आहेच पण सिंगापूर सोबत भारताने हा युद्ध सराव आयोजित केलेला आहे. दोघांमध्ये हा लष्कराचा युद्ध सराव आहे. लष्कराचा युद्ध सराव आहे. कुठे याचं आयोजन झालेलं आहे? तर राजस्थानमध्ये याचं आयोजन झालेलं आहे. तर राजस्थानच्या जोधपूरच्या वाळवंटात बोल्ड कुरुक्षेत्र नावाच्या युद्ध सरावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया मित्रांनो, आपण 5 ऑगस्ट पासून राज्यसेवा फाउंडेशन बॅच आणि कंबाईंड फाउंडेशन बॅच सुरू करत आहोत. तर 2026 साठी राज्यसेवा फाउंडेशन बॅच 1 असणार आहे आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी कंबाईंड साठी फाउंडेशन बॅच 4 ही असणार आहे. 5 ऑगस्ट पासून आपण सुरू करत आहोत. कंबाईनची रिसेंटली ऍड सुद्धा आलेली आहे. तर 2025 चे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूची तयारी या बॅच मधून तुमची होणार आहे. ऑलरेडी आपल्या 3 बॅच सक्सेसफुल राहिलेल्या आहे. मुलांनी खूप प्रचंड प्रतिसाद जो आहे ते या 3 बॅचेसला दिलेला आहे. तर आता ही 4थी बॅच आपण इथं सुरू करतोय. त्याचबरोबर जर बघितलं तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेसाठी विजेते बॅच, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच आणि ग्रुप सी मेन्स साठी यशोदय बॅच आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ ची आपण बॅच देखील सुरू केलेली आहे, जी तुम्हाला सगळ्या एक्झाम मध्ये या बॅचचा फायदा होणार आहे. या नोट्स तुम्हाला बॅचेस मध्ये मिळतील. ही टेस्ट सिरीज तुम्हाला राज्यसेवेच्या बॅच मध्ये आणि सेपरेट मिळेल. नोट्स सुद्धा तुम्ही सेपरेट घेऊ शकता. या बॅचेस जॉईन करण्यासाठी अभ्यास मित्राचा ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्ट पेमेंट नका करू, कारण तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. कसं मिळवायचं? तर बॅचवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात शेवटी आहे हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर, तर तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड अप्लाय करा. फी मध्ये तुम्हाला डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया. 7वा प्रश्न आहे. जुलै 2025 मध्ये पाणथळ प्रदेशावरील रामसर अधिवेशनाच्या 15व्या परिषदेचे कोठे आयोजन 15वी परिषदेचे आयोजन जे आहे तर ते कोठे करण्यात आले? तर या परिषदेचं आयोजन जे आहे तर ते कोठे करण्यात आलं? बघा मित्रांनो, पाणथळ प्रदेशावरील रामसर अधिवेशनाच्या 15व्या परिषदेचं आयोजन जे आहे तर ते कुठे करण्यात आलं? तर व्हिक्टोरिया फॉल्स, झिम्बाब्वे मध्ये ते करण्यात आलेलं आहे. तर रामसर करार जो आहे तुम्हाला माहितच असेल, जे काही पाणथळ स्थळ आहे तर त्यांना संरक्षण प्रदान करण्यासाठी रामसर करार करण्यात आला होता. या रामसर कराराअंतर्गत भारतामध्ये किती स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आलेला आहे हे तुम्ही मला इथं आन्सर करायचं आहे. याचा आन्सर द्यायचं. ऑलरेडी माझं हे शिकून तुम्हाला झालेलं आहे. तर ही रामसर कन्व्हेन्शनची जी काही 15वी परिषद असणार आहे ती 23 ते 31 जुलै दरम्यान झिम्बाब्वे मध्ये व्हिक्टोरिया फॉल्स इथं तिचं आयोजन होणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हे भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे या परिषदेमध्ये नेतृत्व करणार आहे. पुढे जाऊया. 8वा प्रश्न. जुलै 2025 मध्ये भारताने पहिल्या हायड्रोजन चालित ट्रेन कोचची यशस्वी चाचणी कुठे केली? तर बघा मित्रांनो, हायड्रोजनवर चालणारी ही जी काही ट्रेन आहे तर तिची यशस्वी चाचणी जी आहे तर ती इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईमध्ये करण्यात आली. आपण इथं सेपरेट इंजिन वगैरे बनवलेलं नाही. जुनं जे काही डिझेल इंजिन होतं त्यालाच मॉडिफाय करून हायड्रोजन इंजिन जे आहे ते बनवलेलं आहे आणि त्याची चाचणी आपण इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईमध्ये केलेली आहे. तर भारतातील ही पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन आहे, ज्याची स्वदेशी आपण बनवलेलं आहे हे इंजिन आणि त्याची चाचणी इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईमध्ये करण्यात आलेली आहे. या चाचणीसाठी नवीन कोच किंवा नवीन इंजिन तयार करण्यात आलेलं नाही. जुन्या डिझेल इंजिनलाच आपण काय केलेलं आहे? मॉडिफाय केलेलं आहे. पुढे जाऊया. 9वा क्वेश्चन. जुलै 2025 मध्ये युनायटेड नेशन ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे?
तर युनायटेड नेशन ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया नावाची संस्था आहे, त्याचे नवीन अध्यक्ष जे आहे मित्रांनो त्या बनलेल्या आहे वैशाली सिन्हा. कोण बनलेले? वैशाली सिन्हा. तर लक्षात ठेवा, युनायटेड नेशन ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया जे आहे याची स्थापना 2000 साली करण्यात आली होती. रिन्यू नावाच्या कंपनीच्या सहसंस्थापक आहे वैशाली सिन्हा. त्या संयुक्त राष्ट्राच्या ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडियाच्या अध्यक्ष बनलेल्या आहे. 10वा प्रश्न आहे, जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशासोबत 4850 कोटी रुपयांच्या कर्ज मदतीसाठी एक नवीन सामंजस्य करार केला आहे? तर नरेंद्र मोदींनी मालदीव सोबत हा करार केलेला आहे. 4850 कोटी रुपयांचं कर्ज आपण मालदीवला देत आहोत. तर बघा, मालदीवचं सध्या काय आहे तर 60वं स्वातंत्र्य दिन आहे, तर त्यासाठी त्यांनी नरेंद्र मोदीजींना बोलवलेलं आहे. मग भारताचे पंतप्रधान मालदीवमध्ये गेलेले आहे आणि त्यांनी मालदीवला 4850 कोटींचे कर्ज जे आहे तर त्याची मदत जी आहे ती केलेली आहे. लक्षात ठेवा, या आर्थिक मदतीमुळे मालदीवला विकास प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक संसाधने प्रदान केली जाणार आहे आणि ज्यामुळे मालदीवची आर्थिक स्थिरता आणि विकास दर सुधारणार आहे. पुढे जाऊया 11वा क्वेश्चन, राजस्थान उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश कोण बनले? तर ते बनलेले आहे कल्पती राजेंद्रन श्रीराम. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असतं? तर राष्ट्रपती करतात, पण त्यांना शपथ कोण देतं? राज्यपाल देतात. मग कल्पती राजेंद्र श्रीराम यांना शपथ कोणी दिलेली आहे? तर ती दिलेली आहे मित्रांनो राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी. आपण जर बघितलं तर कल्पती श्रीराम यांनी कुणाची जागा घेतलेली आहे? तर MM श्रीवास्तव यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 217 मध्ये म्हटलेलं आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतील आणि आपण जर बघितलं तर राष्ट्रपती अशी नियुक्ती करताना राज्याचा राज्यपाल यांच्याशी सल्ला मसलत करून ही नियुक्ती करतील. बघा पुढे जाऊया, 12वा प्रश्न आहे, जुलै 2025 मध्ये भारत सरकारने 5 वर्षानंतर कोणत्या देशातील नागरिकांना पर्यटक व्हिसा देणं पुन्हा सुरू केलं आहे? तर पर्यटक व्हिसा आपण चायनाला पुन्हा देणं सुरू केलेलं आहे. 5 वर्ष म्हणजे गलवान व्हॅलीचे इन्सिडेंट झाल्यापासून आपण त्यांना पर्यटक व्हिसा देत नव्हतो, त्यामध्ये कोविड आला तर मग आपण पर्यटक व्हिसा देणं पूर्णपणे थांबवलं, आता आपण परत सुरू केलेलं आहे. आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन, रामसर अधिवेशनाच्या 15व्या परिषदेचं आयोजन कुठे केले जात आहे? बोर्ड कुरुक्षेत्र हा जो युद्ध सराव आहे याचं आयोजन कुठे केलं जात आहे? आणि पेन ट्रान्सलेट पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर एवढं तुम्ही मला सांगायचं आहे, हे आजचे टेस्ट क्वेश्चनचे उत्तर आहे. जर लेक्चर आवडलं असेल लेक्चर लाईक करा. जर आपला ॲप डाउनलोड केलं त्यामध्ये CJ लाईव्ह कुपन कोड यूज करून डिस्काउंटेड फी मध्ये बॅच जॉईन करा. इन्स्टाचं पेज आणि जे काय आपलं टेलिग्रामचं पेज आणि इन्स्टाचं चॅनल जे आहे ते फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर नोटिफिकेशन आणि अभ्यासविषयक रील्स मिळत जाईल. थांबूया मग इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.